ब्रह्मा कुमारीज के बारे में कुछ लोग जानते हैं, कुछ लोग नहीं जानते। तो जो लोग नहीं जानते उनके बारे में आप क्या बता सकती है ब्रह्मा कुमारीज के बारे में? और धारा में इनका राज योगा सेंटर है ऐसा हमने सुना है, तो बताइएगा क्या आपके ब्रह्मा कुमारीज में क्या क्या होता है? बोलिए दीदी। ब्रह्मा कुमारी यह आध्यात्मिक संस्था है क्या? जो सर्व मानव आत्माओं को श्रेष्ठ लक्ष्य की ओर प्रेरित करती है। यह संस्था परमात्मा द्वारा 1937 में स्थापन की गई है। परमात्मा आध्यात्मिक ज्ञान सुनाकर मनुष्य आत्माओं को मनुष्य से देवता बनाते हैं। इस संस्था का उद्देश्य है सर्व मानव जाति को सुख शांति से संपन्न बनाना। संस्था का उद्देश्य क्या है? इस संस्था का उद्देश्य है संपूर्ण मानव जाति को सुख शांति आनंद प्रेम शक्ति से भरपूर करना और उनको आध्यात्मिक ज्ञान सुनाकर उनमें दैवी गुणों का विकास करना और उनको मानव से देव बनने की प्रेरणा देना। विश्व शांति के लिए आप क्या सोचते हैं? आपकी ब्रह्मा कुमारीज के विचार क्या है? ब्रह्मा कुमारीज का मुख्य लक्ष्य है विश्व में शांति स्थापन करना। भारत का जो गायन है, भारत सोने की चिड़िया था जहाँ देवी देवताएं राज्य करते थे, जहाँ एक धर्म एक भाषा एक राज्य था। ऐसा सुख शांतिमय भारत फिर से बनाना यह ब्रह्मा कुमारीज का मुख्य उद्देश्य है। आप लोग जो राजयोग करते हैं, जो योग साधना होती है, उसका मानव को क्या लाभ है, क्या फायदा है? राजयोग मेडिटेशन से आत्मा के 7 गुण, आत्मा के 7 गुण, 7 गुण ज्ञान, पवित्रता, सुख, शांति, आनंद, प्रेम, शक्ति, इन गुणों का विकास होता है। साथ में अस्त्र शक्तियाँ, निर्णय शक्ति, सहन करने की शक्ति, सामना करने की शक्ति, संभालने की शक्ति, विस्तार को संकीर्ण करने की शक्ति, समेटने की शक्ति, यह शक्तियाँ प्राप्त होती है। राजयोग के अभ्यास से हम तनाव मुक्त जीवन जी सकते, संतुष्ट रह सकते, मानसिक संतुलन बनाए रख सकते हैं और सबका दिल जीत सकते हैं। धारावीमध्ये ब्रह्मा कुमारीज विश्वविद्यालयातर्फे राजयोग शिबिर चालवलं जातं। राजयोग शिबिर म्हणजे नेमकं काय आहे? तुम्ही काय करता? कशासाठी तुमच्याकडे लोकांनी यायला पाहिजे आणि किती लोक सध्या येत आहेत याबद्दल सांगा। ब्रह्माकुमारी सेंटर धारावीमध्ये आपण जे राजयोग मेडिटेशन शिकवतो, राजयोग मेडिटेशन म्हणजे राजा बनण्याची विधी। आपण मनुष्यापासून राजा कसे बनणार त्याची विधी शिकवली जाते। आपले जे विकार आहेत, विकारांवरती आपण विजय मिळवण्याचे विजय कसा मिळवू शकतो। राजयोग विधीचे फायदे काय काय आहेत? लोकांनी जर योगा केला, तुमच्याकडे योगा करायला आले, तर त्याचा फायदा काय काय होईल त्यांना? राजयोग मेडिटेशनमधून तुम्हाला तुमचं मनशांती, तुमचं मन शांत होणार, तुम्हाला प्रसन्नता वाटणार, घरामध्ये सकारात्मकता, घरामध्ये शांती, सुख, आनंद, प्रेम आनंद जाईल। तुमच्यामध्ये जे विकार असतील ते विकार निघून जातील। तुमचे जे गुण आहेत, सुख, शांती, प्रेम, आनंद, पवित्रता, हे तुमचे गुण तुमचे परत निर्माण होतील आणि तुमचे जे वाईट अवगुण आहेत, जे त्यांचा नाश होईल। लोभ, मोह, अहंकार यांचा नाश होऊन तुम्ही परत पवित्र बनणार। हा तुम्हाला राजयोग मेडिटेशनमधून फायदा होणार। एक अद्भुत रहस्य सृष्टी चक्र, तर हे काय आहे जरा सांगू शकता? सृष्टी चक्र म्हणजे काय? सृष्टी चक्र म्हणजे हा आपला वर्ल्ड व्हील ड्रामा आहे। म्हणजे आपण कुठे होतो? वर्ल्ड व्हील ड्रामा म्हणजे आपण पहिले होतो सतयुगामध्ये। सतयुगामध्ये सतयुग
आणि त्रेतायुग. मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. सतयुगमध्ये देवी देवतांचं राज्य होतं. तिथे राधे कृष्ण सगळे राज्य सत्य करायचे. बोलायचे. सत्य बोलायचे. तिथे राधे कृष्ण लक्ष्मीनारायण राज्य करायचे. नंतर आपण त्रेतायुगामध्ये आलो. त्रेतायुगमध्ये श्रीराम आणि श्री सीता राज्य करत होते. म्हणजे आपले हे दोन युग, ह्या दोन युगाला सतयुग बोलतात. सत्ययुग म्हणजे सत्यता जिथं होती, ज्याला स्वर्ग बोलतो आपण. नंतर आपण द्वापर युगात येतो. द्वापर युग श्रीकृष्णाचं ना. द्वापर युगामध्ये रावणाने राज्य केलं. म्हणजे आपण जसं माणूस खाली खाली येत गेलेला हा, आहे. मग आपण नंतर आता कलियुग आहे. कलियुग पण आपण कलियुगच्या अंतामध्ये आहे. अंतामध्ये आहे. कलियुगमध्ये माणूस एकदम भ्रष्टाचारी झाला आहे, अत्याचारी झाला आहे, खोटं बोलणं, त्यांनी वाईट गुण धारण केलेले आहे. तो खूप लोभी झालेला आहे. मग या वाईट गुणांचा नाश करायला कुठला अवतार येणार आहे? वाईट गुणांचा नाश करण्यासाठी कोणी नाश करत नाही, आपण आपल्या कर्माने नाश करून घेतो. सांगा. कलियुगामध्ये माणूस एकदम अत्याचारी भ्रष्टाचारी झालेला आहे. तर आपल्याला तो अत्याचार भ्रष्टाचार माणूस परत पवित्र झाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही राजयोग मेडिटेशन शिकवतो. आणि आता राजयोग मेडिटेशनचे फायदे काय काय? राजयोग मेडिटेशनमधून तुम्ही परत पवित्र बनणार. तुमचे जे विकार आहेत त्यावेळी ते विजय मिळवणार. आणि आता जो युग चालू आहे त्याला बोलतात संगम युग आहे. संगम युगामध्ये परमात्मा अवतरित ब्रह्मा आणि होतो. सरस्वती.